ऊसतोडणी वाहतूकदार शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग। पुण्यात साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक, स्वाभिमानी संघटनेने मांडले 10 ठोस मुद्दे। ऊसतोडणी वाहतूकदार शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली कायदा तयार करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे। या संदर्भात साखर आयुक्तालयात बैठक पार पडली। स्वाभिमानी ऊसतोडणी वाहतूक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष संदीप राजोबा व सुकाणू समिती सदस्यांनी ऊस वाहतूक शेतकऱ्यांना संरक्षण मिळावं यासाठी 10 प्रमुख मुद्दे मांडले। बैठकीत सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांमध्ये करार पद्धती ऑनलाईन व केंद्रीभूत असावी। फक्त गोपीनाथ मुंडे महामंडळात नोंदणीकृत मजूर व मुकादमांशीच करार व्हावेत। करार त्रिसूत्री पद्धतीने शेतकरी मुकादम कारखाना व रजिस्टर्ड असावा अशी मागणी झाली आहे। याशिवाय मुकादमकडून फसवणूक झाल्यास प्रथम वाहतूकदार शेतकऱ्याची वसुली व्हावी व अशा गुन्ह्यांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटले चालवावेत अशी शिफारस करण्यात आली। ऊस वाहतूक शेतकरी लघु उद्योजक मानून त्याच्या कर्जाला सरकारने हमी द्यावी। फसवणूक झालेल्यांना कर्जमाफी मिळावी। गुन्हे स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवले जावेत, यासाठी कारवाई व्हावी अशी स्पष्ट मागणी झाली। तसेच ऊसतोडणी वेळी झालेल्या अपघातामुळे मजुराचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्याच्या कर्जासाठी विमा संरक्षण लागू करावा अशी शिफारस बैठकीत करण्यात आली। बांधकाम कामगार महामंडळाच्या धर्तीवर गोपीनाथ मुंडे महामंडळामार्फत सुविधांचा लाभ ऊस वाहतूकदार व मजुरांना मिळावा। महामंडळात प्रतिनिधींची नियुक्ती वा स्वतंत्र महामंडळ स्थापन व्हावीत आणि मुकादम मजुरांच्या करारांची ॲपद्वारे नोंद व्हावी अशी मागणी बैठकीत मांडण्यात आली। या बैठकीत राज्य साखर संघाचे संचालक संजय खताळ, विस्माचे अजित चौगुले, गोपीनाथ मुंडे महामंडळाचे भरत केंद्रे, अप्पर कामगार आयुक्त अभय गीते, सहाय्यक संचालक सचिन बराटे, रावसो अबदान, राजगोंडा पाटील, तानाजी पाटील, विनोद पाटील, प्रवीण शेट्टी, विद्यासागर पाटील तसेच इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते। ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आता कायदेशीर चौकट तयार होत असल्याची चिन्ह या बैठकीतून स्पष्ट झाली। त्या ठिकाणी सूचित केलं होतं आणि त्याची बैठक आज प्राथमिक स्वरूपाची पार पडली आणि त्या बैठकीमध्ये स्वाभिमानी ऊसतोडणी वाहतूक संघटनेला निमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्या निमंत्रणामध्ये विशेष करून स्वाभिमानी ऊसतोडणी वाहतूक संघटनेनं कराराची पद्धती कशी असावी, त्यामध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली जावी, ॲडव्हान्स रक्कम द्यावी का न द्यावी, करार हा रजिस्टर्ड असावा, अशा वेगवेगळ्या व मजूर हे गोपीनाथराव मुंडे महामंडळामार्फतच पुरवले जावेत अशा विविध मुद्द्यांच्यावर चर्चा झाली आणि त्याला सकारात्मक चर्चेमध्ये झाल्यानंतर गतवर्षी जे फसवणूक झालेली आहे त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे याच्यावर सुद्धा चर्चा होण्यात आली। यापूर्वी गृह विभागामार्फत पोलीस खाते हे या फसवणूक करणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करत होते, परंतु गेल्या 6 महिन्यामध्ये त्यांनी त्याच्यावरती अगदी शिथिलता दाखवली आणि कोणतंही गांभीर्य दाखवत नाही। त्यामुळं जे कमी प्रमाणात फसवणूक होत होती ती फसवणूक पुन्हा वाढलेली आहे। त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजू शेट्टी साहेब व स्वाभिमानी ऊसतोडणी वाहतूक समिती ही भेटून आली होती आणि त्यावेळी त्यांनी त्याच्यामध्ये विशेष कारवाई करण्याचे आदेशसुद्धा दिले होते आणि ते आता पुन्हा चालू झालेले आहेत। त्यामुळं ऊस वाहतूकदारांना निश्चितच यापुढे न्याय मिळेल एवढीच अपेक्षा। स्वाभिमानी ऊसतोडणी वाहतूक संघटनेचा विजय।